शिपाई शिकलेला पाहिजे. अंगठे बहादर माणूस सुद्धा शिक्षण वर्षी होऊ शकतो. कलियुग आहे. कलियुगात काहीही घडेल. काहीही घडू शकतं. काहीही काही घडेल. ऐका यादी. कलियुगात सस्याला शिंग येऊ शकतात. कासवाला केस येऊ शकतात. वांझेला बाळ होऊ शकतं. बर्फाला आग लागू शकते. मला यादी आहे तेवढी फिट बसती का पा. यदा कदाचित कासवाला केस येतील, सस्याला शिंग येतील, वांझेला बाळ होईल, बर्फाला आग लागेल, आकाशाला फळं येतील फळं, आकाशाला फळं येतील. ऐका परत. मृगजळाने ता नाही भागेल पण ज्ञान नाही आणि माणूस सुखी झाला. हे कलियुगात घडू शकत नाही. नाही कलियुगामध्ये ज्याच्याकडे ज्ञान नाही तो सुखी होऊ शकत नाही. आणि ज्याच्यावर आईबापाचा आशीर्वाद आहे तो दुःखी होऊ शकत नाही. पुन्हा उलट ऐका. कलियुगामध्ये ज्याच्याकडे आईबापाचा आशीर्वाद आहे त्याच्यावर देवाचा आशीर्वाद नसला तरी चालेल. नसलं तरी चालेल पण देवा आशीर्वाद आईबापाचा नाही आणि माणूस मोठा झाला हे घडूच शकत नाही. कलियुगामध्ये दोनच गोष्टीवर माणूस तरू शकतो. एक आईबापाचा आशीर्वाद आणि दोन स्वतःजवळ असलेलं ज्ञान. पैशानं माणसं बर्बाद होतात. लक्ष्मी कमवणे इतकी सोपी गोष्ट एकही नाही पण टिकवणे इतकी अवघड एकही नाही. पैसा कमायला काय लागतं. 11 वाजता कामाला गेला 5 वाजता काउंट द्यायचा हाताखाली 500 रुपये. पण तिकून येताना 350चा मटाने घेऊन आला. खानदानी तरी सुखी होईल का तो. लक्ष्मी सांभाळणं ना मग सोपं नाही. लक्ष्मी नम्रतेनंच टिकते. यावर तुमचं मत काय. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचे कडवे 4 आहेत पण 4थं कडवं मालिकेत असलं तरी गाथ्यात नाही म्हणून त्याचा आपला काही संबंध नाही. अभंगातला पहिला मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा ऐकणाऱ्यांची शंका. लोकांनी आम्हाला हे तुकाराम महाराजांनी हे उपदेश का करा. उत्तर. जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम केलं पाहिजे. ह्या जगात कुणीही कुणावर उपकार करीत नाही. पखवाद्यानं पखवादा वाजवला तर काही फुकाट नाही. गायकानं गायन केलं तर काही उपकार केले नाही. भजनानं भजन केलं तर काही उपकार करीत नाही. आम्ही बोलतो तर काही उपकार करीत नाही. फुकाट कोणी करीत नाही. आणि कोण करते. कोणला उत आलाय. घर जाळून कोळशाचं दुकान टाकाय कोण मोकळा सुटलाय बा. घर जाळून कोळशाचं दुकान टाकाय लोक म्हणते आम्हाला जनतेची सेवा करायची. मग एवढा माल तुमच्याकडे आला कुठून. हे नाही बोलायचं. ह्या जगात फक्त दोघांनी फुकट केलंय आतापर्यंत. फक्त दोघांनी आणि दोघांच्याच गोत्यात आलंय. दोघांनीच फुकट केलं. एक आई वडील आणि 2 संत. तिसरं सांगा कोण फुकट करतो. तिसरा माणूसच सांगा बा हा फुकट करतो. 82,000 रुपये पगार असणारा गुरुजी 13 रुपये खडूचं बिल लावतो. खडू बॉक्स 82 मध्ये तो खडू घेत नाही. खडू नाही घेतो. तो गावन शाळा पहिला आपण का खडू घ्यायची. फुकट कोण करतो. फुकट दोघांनीच केलंय. ऐका आता कोणी केलंय. एक आई. फायदा काय बोला. कवडीचा नाही. 2 वडील. फायदा काय काही नाही. 3 आई वडील बळी दिले तेव्हा गाथा लिहिलाय. आई वडील बळी दिले तेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली. कोण करेल जगासाठी. कोण 1-2 मिनिटं तुम्ही बसलेली माणसं फक्त स्वतःच्या मनाला विचारा बरं. का स्वतःचं मुलगा स्तनातलं बाजूला करायचंय. स्तनाचे दूध पिणारी पोरगी बाजूला करायची आईनं आणि आईनं द्यान तर प्रसिद्ध घ्यायचंय. कल्पना तरी आणा बरं डोक्या पुढं. आणा बरं डोळ्यापुढे 1-2 मिनिटं चित्र. का आईनं स्तनाला पोरगं लावायचं. त्या पोरांना मुलीनं स्तनातलं दूध प्यायचं. आईनं मुलगा बाजूला करायचं आणि देहांत प्रसिद्ध घ्यायचं. तेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली. काय दिलं लोकांनी. सख्या भावानं उदारीच्या वया डोळ्यात टाकल्या. बाबाजीनं मारलं. रामेश्वराने गाथा पाण्यात टाकला. अहो गाथ्याची किंमत जगाला कळली नाही पण दगडाला कळली. काय बोलायचंय. दगड बुडाला नाही. दगड बुडाला नाही आणि लोकांनी गाथा घरात ठेवला नाही. काय केलं लोकांनी. 100 घरं असले तर 10 घरांनी ज्ञानेश्वरी आहे. ते बी नदीच्या कडाला घर आहे म्हणजे 10व्याला आपण ज्ञानेश्वरी आणाय सोपी. हो ते बाबा खाटावर. अरे वय वय वय.
त्यांच्या घरात असेल ज्ञानेश्वरी, याचं घर झालं. हो काय मान सगळं दोघांनी फुकट केलं, एक आई वडील आणि दोन संत. त्यामुळे फुकट करण्याचं कोणी करणं उत्तर सांगा करीतही नाही आणि करूही नाही. समाजाला फुकट कळतही नाही. काय मत आहे तुमचं? गाता फुकट आहे, लोक वाचित का नाही? पाण्याची बाटली 10 रुपयाला आहे, दूध 20 रुपये लिटर आहे. पाण्याची बाटली 10 रुपयाला आहे, दूध 20 रुपये लिटर आहे. हो आणि 200 ml ची चपटी 72 रुपयाला आहे. लोक काय पितात? लावून डोकं तुम्ही. चांगलं खोबरं 120 रुपये, गावरान तूप 300 रुपये, बोकड्याचं मटण 560 आहे. लोक काय खातात? दूध 50 रुपये धरू, दही 70 रुपये आणि पनीर 250 रुपये. लोक काय खातात? पनीर. आता पनीर खायची गोष्ट आहे का सांगा तुम्ही? मालकरी सुद्धा पनीर आणतात का? ते खांडासारखं दिसतं ना, म्हणतात अशी खांड खाता येते ना. माशी खांडण. अहो ह्या जगातली फुकट गोष्ट दोघच आहेत, आई वडील आणि संत. ह्याच्यात काय मत? तिसरा मुद्दा सुरू झाला. चिंता विंता करायची ना, आपल्या कीर्तनाला बोलत जायचं. यसला यस, नोला नो. आज कीर्तनाला घेतला अभंग तुकोबारायांचा कडवे 4 उपदेश करणारा. पहिला मुद्दा मुडला. दुसरा मुद्दा चिंता विंता काही करायची नाही, कटेवर हाते विटेवर उभा तो जगाचा बाप आहे. याच्यावर काही शंका? बोलत जायचं कीर्तनाला, भामटेवाणी बसत नाही. काय देवानं वाईट केलं नाही आणि याच्यापेक्षा काय करावं? आता जेवढं वाईट केलं देवानं ते पण यंदा दुष्काळ नाही बा, जोडून गमती आहे दोन्ही बी. यंदा नाही दुष्काळ. आता हा दुष्काळ 2 ला मिटन. लगेच रब्बी टाका. यंदा दिवाळीला वावर नाही पेरलं तरी चालतील. वाजवा टाळ्यान शिजवा नाळ्या. यंदा नाही हाय काही. यंदा काय? यंदा जोडून पीक आहे. खरीप झाला का लगेच रब्बी. आता खरीपाला काल परवा सुरुवात झाली. आता 2 तारखे बोध तुम्ही घरी नाही गेले तरी चालेल ना. हिंडा चला थोडं माग. तुम्ही म्हणाल माग म्हणजे पुढे जायचंच का? पटकन बोलत जायचं. आता फक्त यसला यस, नोला नो. कटेवर हात आहे विटेवर उभा आहे तो जगाचा बाप आहे. हा मला नाही म्हणा. फायनल बरं का, पुन्हा डोकं नाही लावायचं. कटेवर हाते विटेवर उभा आहे तो जगाचा बाप आहे. दुसरं वाक्य, कटेवर हाते विटेवर उभा आहे सुंदर आहे राजसे कुमारे मदनाचा पुतळा आहे. मान्य, राजसे कुमारे मदनाचा पुतळा आहे. सुंदर ते ज्ञान आहे. तो निर्माता आहे, सांभाळणारा आहे आणि संपवणारा आहे. मान्य. तिसरं वाक्य, कटेवर हात असणारा राजाचा रंकही करू शकतो आणि रंकाचा राजाही करू शकतो. ते त्याच्या भानावर. तुम्ही निर्माते आहे का निमित्त आहे? पटकन निमित्त. मग निमित्तानं निमित्त राहावं आणि निर्मात्यानं निर्माता राहावं. फक्त निर्मात्याचं एक वैशिष्ट्य आहे, तो बोलून दाखीत नाही आणि निमित्त वळवळ केल्याशिवाय राहत नाही. देवाने झाडाला सुद्धा पालवी फोडली पण बिचारा शब्द सांगत नाही का म्या केलंय. आपण त्या झाडाचे आंबे घेतोय. आपला आंबा आहे, आपला आंबा आहे तर पावसाळ्यात आंबे आण ना. नाहीये महाराज. 13व्या अध्यायात एक ओवी आहे पहा. वसंताचे रिजवणे झाडाचे सांजेपणे. वसंत ऋतू आला की आंब्याला बर येणार. तिथं डोकं लावायचं नाही. अजून 4च दिवस जाऊ द्या. 5 तारखेला आमुष्य झाली का 6 तारखेला पाडवा आहे. तुम्ही सगळ्या साईडचे झाडं बघा, पालवी फुटायला सुरुवात झाली. आंब्याला बर येणार, लिंबाला बर येणार, झाडाला पालवी फुटणार. पाणी असू नाही तर नसू. का? वसंत ऋतू आलाय म्हणलो आंब्याला बर येणार. हे शास्त्र आहे. आता काही लोकांनी ठरवून टाकलं शास्त्र. काय होतं बा काहींचा हातान काय. ही अति पेमेंटवाली मंडळी यांना तर काही एकादच नाही, सोमवार नाही. लाल करत दिसला का मटण, कॅलेंडरला लाल पाहिलं का मटण. माना नाही तर नका मानू मारा. कर्म कोणताही करा त्याला हिशोब आहे एवढं ध्यानात ठेवा. आहे का नाही? आणि एकदा तुमच्या हिशोबाची वेळ आली ना, तुमचं कोणी नाही हे ध्यानात ठेवा. हिशोबाची वेळ येत नाही तोपर्यंत तुमच्या मागे अख्खं जग आहे. पण तुमच्या हिशोबाची वेळ आली ना, तुमच्या जवळ नाही, दुसरं तर काय घेऊन बसते नाही रे. नाही गुणाची गोडी, नाही रे.
माझं ऐका, जवळ हे सकळ सिद्ध आहे तो चालावया. तुमचे हातपाय चांगले आहेत, अख्खं जग सत्य आहे. चुलता म्हणजे बापाचा भाऊ ना आज्याचा पोऱ्या, असं अर्थ आहे त्याचा. कारण आता चुलते बिलते जवळजवळ नाही, ते वारलेस, ती पिकअपच पलटी झाली, टोळी नाही राहिली. भाऊबंद तो उभ्यानंच मेले सगळ्यांचे, आणि ते मेले तेच बरं झालं. लई खोडीचे भाऊबंद इतके नंगाट तुमचे माझे, बरं झालं निम्या अर्ध्या अवलादी गेल्या, नाही तर जिवंतपणी नीट जगून देती नाही, मेले त्यांच्याशिवाय जाता येत नाही. खांदा मग जुने लोक घरचेच 5 पोरं का होऊन द्यायचे. नको कोणला राम राम, आपलीच टोळी. आणि त्या चुलत्याचं नाव होतं बिभीषण. गडी कच्चा नव्हता, लोक म्हणते बिभीषण याडा होता, सगळ्यात हुशार. बिभीषणानं बसल्या बसल्या विचार केला, एका मिनिटात ऐका, आपण रावणाशी युद्ध करू शकत नाही, आणि रावण तर आपल्याला मारला पाहिजे, भाऊबंदकी या नात्यानं वाड्याचं वाटोळं झालंच पाहिजे. मग भाऊबंदकी गावाला म्हणायचं. जर आपल्याला शेजारच्या पोरीचं लग्न मोडण्यात इंटरेस्ट नाही तर आपण भाऊबंदच नाही. परत ऐका नीट, त्याचं नाव इंद्रजित. त्याने असा डाव टाकला बिभीषणानं, तो डायरेक्ट रामाला जाऊन भेटला. फुटला का सुधारला? फुटला. फुटल्याशिवाय माणसाची प्रगती होत नाही. फुटला पाहिजे, असं मोसम पाहून फुटायचा. 14ची लाट 19ला आहे का? गेला गडी, फुटला. फुटला त्याचं नाव कोण? बिभीषण. पण तो गडी हुशार होता, तो डायरेक्ट रामाला जाऊन म्हणला, तुला सीता मिळू शकत नाही. का? तुला पहिला इंद्रजित मारावं लागल. घ्या इतिहास. चुलत्यानं मीटिंग घेतली, पुतण्या मारायची, पाहता काय माग. आणि मीटिंगचा विषय बारीक आहे का, मारायचा कोण? इंद्रजित. मीटिंग कोण घेतोय? बिभीषण. आणि कोणा पुढं? रामा पुढं. आणि राम यांचा दुश्मन. ऐका आता मुद्दा. इंद्रजितानं बिभीषणानं सांगितलं रामाला, तुला सीता तर मिळणार नाहीच, पण इंद्रजित मारावं लागेल. पण मारताना एक आट आहे, तेवढी आट ऐका मारा. ती आट अशी आहे, आट ऐका, जर कधी इंद्रजिताच्या हातात बाण आला तर त्याच्या हाताला वरदान आहे, समोरचा मेला म्हणून समजायचा. तो इंद्रजित असा मारायचा फक्त का त्याच्या हातात बाण नाही आला पाहिजे. काय सल्लाय चुलत्याचा, सख्या सख्या सख्या. आणि ऐका मग आता पुढे मुंग्याची येतील डोक्याला तुमच्या. इंद्रजितानं भात्यात हात घातला महाराज, समोरून असा बाण आला महाराज, का समोरून जसा बाण आला तर इंद्रजिताचा हात डोपरातून उडाला, तर लंकेत जाऊन पडला महाराज. काय बोलायचंय, तेवढ्या झपाट्यात जर कधी इंद्रजिताच्या हातात बाण आला असता, कार्यक्रम रामाचा सुद्धा झालाच असता, पण फुटलेला घरातला होता. तो तुटलेला हात जर अंगणात पडला तर रावणाची सून बाहेर आली. रावणाचा अभ्यास आमच्या महाराज मंडळीने उरफाटा केला. रावणासारखा विद्वान माणूस नव्हता महाराज. हे त्यांना ठेवाय, महाराज मंडळी पोथ्या बिथ्या वाचणारी, रामायण सांगणारी ऐका नीट. लोकांना म्हणते, लोकांना रावणाने फक्त सीता पळवली, पळवली जाऊ दे, काय तुला तकलीफ नाही झाली. रावणाने सीता पळवली हे कधी लोकांना सांगू नका मला. पण रावणानं आईसाठी आत्मलिंग आणलं हे 2-3 वेळा सांगा ना. आपल्याला काय दिसलं फक्त रावण सीता पळवली, गपचिप राय, पळू दे, तुला काय त्रास झाला. रावणानं सीता पळवली हे कधी सांगू नका. पण रावणानं आईसाठी आत्मलिंग आणलं हे 2-3 वेळा सांगा. कारण जगातला पहिला मातृभक्त कोण आहे? बोलायचा विद्वान माणूस. काय बोलायचंय महाराज. तो तुटलेला हात जसा अंगणात पडला आणि रावणाची सून बाहेर आली, सुलोचना पतिव्रता होती ती काही पोरगळपणा होता का. तिनं तुटलेला हात ओळखले होती. काय म्हणते माहिती का, ज्यानं इंद्र हरवला त्याचा हात उडवायची डिरिंगच कोणी केली? तिच्या बापानेच केली. ती कोणी केली? लक्ष्मण कोण होता? त्याचा बापच होता. तो तुटलेल्या हाताजवळ गेली महाराज ती. तो तुटलेला हात असा हल्ला महाराज, हल्ला. तो तुटलेला हात हल्ला तर तिनं कागद आणि पेन दिला. त्या तुटलेल्या हाताने त्याच्यावर लिहिलं, तुझ्या माहेरच्याने माझा घात केला. तुटलेल्या हाताने लिहिलं, तुझ्या माहेरच्याने माझा घात केला. तो तुटलेला हात तिनं घेतला. पण बसलेली माणसं ध्यानात ठेवा, कोणत्याही गोष्टीची घमेंड लई दिवस चालत नाही, ती जिरती, एवढं ध्यानात ठेवा. रडला रावण,
रावणावर रडायचे दिवस आले. हप्ते पिकअप घेणारे नीट आहे का? आपण भ्रमात आहे. आपण कसं ते भ्रमात आहे. सर्व्हिसवाल्यांचं असं म्हणणं आहे बा आम्हाला काय करायचं शेतीचं. ही 58 वर्षे. हो, 2 भाऊ जर शेतीवर, एक शेतीवर आणि एक सर्व्हिसवाला असला तर सर्व्हिसवाला म्हणतो शेतकऱ्याला तो इतके दिवस माझी शेती खाली, त्यानं सांभाळली म्हणाय पाहिजे का खाली? पण ते सांभाळली म्हणत नाही, ते म्हणतोय खाली. जरा 2-4 महिने रजा टाक आणि एखादं कांद्याचं पीक काढ, कळन तुला चिंगळी कशी रुतती. फॅन खाली बसून नाही कळत. फॅन खाली बसून काच्या वान काच्या लिखा. बरं तोही बोलत नसता बरं का, तो गडी बोलणारा नाहीच, त्याला ढोस तसा आहे. नाही तुम्हाला एक वाक्य सांगा, बाईचं जर ऐकलं नाही ना, कोणताच माणूस कोणत्या भावाच्या विरोधात उठू शकत नाही. काय म्हणते तुमचं? फक्त आपण आपल्या बायकोचं ऐकायचं नाही, आपली ना आपल्या भावाची कधीच लागणार नाही. तुमचं काय मत आहे? हा सगळा स्फोट होतो कुठून? ती म्हणती अशीच जाईल. जमीन येडेवाणी करू नका, जरा नेट लावा. मी आहे ना, तुम्ही फक्त सुरुवात करा आणि तुम्ही बाजू सारखं मग मी पाहते. 99% महिलांचं असं म्हणणं आहे, 99 का पुरुषाला काही. तुम्हाला अजून माहित नाही, ह्या गडी बोलवती नाही पण काम दाखित्या. बाया माणसं बोलून दाखित्यात आणि गडी गप बसून दाखित्या. वा 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 वा. नवीन आलेल्या सुनबाईनं जर पहिल्या महिन्यात नवरा जिंकला तर तिला असं वाटतं मी त्या घराची मालकीन झाली असं वाटत आहे तिला. ती सासूवर पावर करते, नंदावर पावर करते, अख्खं घर जाम करते. तिला वाटतं आता मीच ही व्हिक्टोरियाची राणी, म्हणजे या घरची मीच झाली. आणि यांना बाकीच्यांना काही कळत नाही. सासरा नावाचा प्राणी असा आहे महाराज, तो काही काळ गप राहतो, तो पाहून घेतो सगळं, चालू द्या, तो बोलत नाही काही, तो म्हणतो होऊन द्या. त्याला माहिती आहे एक दिवस आपला येणार आहे. आणि तिला सून आली ना, सून, हा सून जेव्हा सासू धावती ना, मोकळ्या मनानं फक्त सासराच हसतो. तुम्ही कोणताही पहा, खळखळून हसतो गडी. तो म्हणतो बास, गुलामगिरीतून मुक्त झालो, आता खरी जाणार. मग ती सासऱ्याला म्हणती तुमच्या देखत सून बोलली, शब्द बोलले नाही तुम्ही, गपची बस. आता शिक सुरुवात आहे, अख्खी वसुली होईन तेव्हा बोलन मी. मग सासू सण सुनेचं भांडण झाल्यावर सासरामध्ये पडत नाही कधी, हुशार तो वसूल करून घेतो, चालू द्या. आणि मग ती म्हणती घरात महा कोणी ऐकत नाही. कसं ऐकत? रडला रावण, रावण रडला, रावण ऐ रावण रावण आपली 15ची प्यालं तर अख्ख्या गल्लीला घोडाला येते. मागून अख्खी चड्डी फाटेल, पुढच्या लोक तो फाडून टाकेन. मग ही कोण शिवीन? रडला रावण. तिथं मुद्दा लय मार्मिक आहे. रावण रडला कारण माहिती का? सून विधवा झाली. विधवा सून जर घरात आली तर बोलायचं कोणी त्याच्याशी? शहाणी माणसं अपमानाला घाबरतात. निर्लज्ज माणसाचा अपमान त्यांना काय त्याच्याशी काय वाटत नाही. तुम्हाला एक गरीबाला इज्जत असते, श्रीमंताचा आणि इज्जतीचा काय संबंध असतो? श्रीमंताची पोरगी पळून जरी गेली तरी ते म्हणत्या बदलत्या काळानुसार मुलीने घेतलेला निर्णय तसा योग्य आहे. का बदललाय? बरं आहे तसं काय, ते 10वीला चालतं माझ्या लक्षात. बरं आहे तसं, त्या पोऱ्याचा बापाही नालाय की, पण तशी त्याची आई माग लागून येईल. पण आणि एकंदरीत पार्टी इथं तसं नाही. शहाणी माणसं. रडला रावण आणि रावण रडला महाराज. आणि रावणाची सून बाहेर आली. रावणाची सून रावणाला म्हणते ज्याने इंद्र हरवला त्याचा बदला घ्यायला चालली मी. अहो रडला रावण आणि रावण जा म्हणलं डायरेक्ट जा,
दरबारीत लोक म्हणली बिघडलंय का? दरबारातल्या लोकांनी रावला सांगितलं तुला लाज वाटते का? तू सून तरुण आहे, ती विधवा झाली, तो रामाकडे पाठवली, रामाची बायको तुझ्या ताब्यात आहे. उद्या राम जर म्हणला माझी बायको आणून दे, तू सून घेऊन जाते, तू काय करशील? रावण म्हणला मूर्ख हो, ज्या राज्यात रामासारखा राजा आहे त्या राज्यात स्त्रीवर अन्याय होणार नाही याची मला गॅरंटी. अरे शत्रूला सुद्धा चांगलं म्हणणारा रावण होता. शत्रूला सुद्धा या पोथ्या वाचणाऱ्याने उरफाटा अभ्यास केला रावणाचा. शत्रूला सुद्धा चांगलं म्हणणारा रावण होता. रावण वादात होता पण तत्वाच्या. वाद कशाशी असावा? तत्वाची. आपले भंगार वादाला कोण? हे मोठमोठे शिका बरं, हे मोठमोठे लोकांकडून, हे राजकारणी लोकांकडून शिका बरं. पहा बरं, उद्या परवा बसून कसा कच एकमेकाला घोडे लावतात माईकवर. संध्याकाळी एका कोंबडी उकोता त्यात आहे का हू का चू? त्यांची कधी गच्ची दारादारी झाली का? हो, ते उलटे रात्री चिअर करताना म्हणते उद्या काही बोलू नको बरं का, जवळ सभा आहे. तू बोंग्या करशील तू. त्यांची झाली का कधी गच्ची दारादारी? हुशार आहेत ते. काय काय बोलतील आता उद्या परवापासून ऐकूच वाटत नाही. आपल्याला वाटतंय नक्की फाशी घेतात. संध्याकाळी एकत्र बसते आणि आपलं भंगार म्हणतं त्याचं गहू वाळून देईल मी बरं का, गाडी नाही जाऊन देणार मी. तसा गहू गेला तरी चालेल. हे आपली गावाखरी लोक येडपेट. वरचे हुशार आहेत का येडेत? वरचे हुशार आहेत, ते खालच्याला ना दिला त्या. वर कधी गच्ची दारादारी झाली का ना आपली भंगार लग्नाला गेलो असतो बरं का मी, पण ते आपल्या पार्टीत बसत नाही. तू नाही गेला तरी त्याच्या पोरीला पोर होणार. तो मत काय? अहो तुमचा माझा मीपणाना अंकार गावातच आहे. वरची माणसं हुशार आहेत, कधी किती एकमेकाला शिवाय देऊ द्या, म्हणजे काय दुश्मन आहेत काय? आणि आपली मंडळी हे गावाखरी लय भंगार असते ती लोक. त्या बाबळीपासून या बाबळी पोत ही काढली अख्खी इकीन, पण तू जिरीन. तू जिरावली ना मी माझ्या बापाचं नाही. आता लोकांना काय माहिती तू कोणचं आहे? आपली आकडूनच मिली महाराज. वरची मंडळी हुशार आहे, त्यांचे काही काही गुण घेत जा. चला महाराज, हातचा हुकला का गणित? रडला रावण. शत्रूला चांगलं म्हणत होता.